हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि बघा, आज आपण बनवतो एकदम चविष्ट पदार्थ, तो म्हणजेच मटण. आणि हे बनवायला खूप सोपं आहे, कारण यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण नाही वापरणार आहोत. तरीसुद्धा बघा, याची ग्रेव्ही किती फर्स्ट क्लास एकदम मस्त दिसत आहे. त्याचसोबत ही चवीलासुद्धा एकदम उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये जास्त बनवायला वेळसुद्धा लागणार नाही आहे, साहित्यसुद्धा जास्त लागणार नाही आहे. तर जर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट. तर इथे मी 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर आता आपण इथे घालूयात हळद घालायची आहे आपल्याला आणि मीठ घालायचं आहे. तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता या सगळ्याला काय करूयात, आपण मस्त मिक्स करून घेऊयात. तशाच सुरुवातीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर बघा, जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे मसाला वगैरे घालू शकता. तर आपल्याला सुरुवातीला म्हणजे सूप वगैरे करून घ्यायचं आहे. जसं आपण आळणी मटण शिजवतो ना, तसं शिजवून घ्यायचं आहे मटण. तर बघा, अशा प्रकारे सर्व मटण काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट करायचं. तर मटण मॅरिनेट करून झालेलं आहे. याला बाजूला ठेवून देऊयात. आता मी घेतलेला आहे कुकर. तर यामध्ये घालूयात आपण 1.5 चमचा तेल. आता त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. तर बघा, इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. जिरा घेतलेला आहे 1 चमचा, दालचिनी घेतलेली आहे 1 ते 1.5 इंच, त्यानंतर लवंग घेतलेली आहे 3 ते 4, काळी मिरी घेतलेली आहे 5 ते 7 आणि हिरवी इलायची घेतलेली आहे 4 ते 5. त्यानंतर तमालपत्री इथे मी वापरलेली आहे 3 ते 4 आणि सगळ्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये अशा प्रकारे. आता इथे आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा. तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. तर इथे मी आता 2 बारीक चिरलेले कांदे घालत आहे आणि पुन्हा कांदा व्यवस्थित काय करायचं, आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे. तर कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, की कांदा लाल झाला ना, की मग आपण पुढची प्रोसेस करू शकतो. तरी बघा, एकदम मस्त परतून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण आता मी कमी ठेवलेलं आहे, कारण मटणामध्ये ऑलरेडी जे पीस आहेत तर त्यांना तेल सुटतं आणि आपण नंतर कालवणसुद्धा बनवणार आहोत, त्यालासुद्धा आपण तेल वापरणार आहोत. त्यामुळे इथे मी तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे. तर बघा, आता मस्त कांदा लाल झालेला आहे. आता या स्टेजवरती काय करायचं ना, आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे, जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर मटण इथे मी घालून घेते बघा असं. तर डायरेक्ट एकसाथ नाही घालायचं आहे. तर यामध्ये जे पाणी असेल ते आपल्याला इथे नाही घालायचं आहे. फक्त मटणचे पीस आपण इथे घालतो आहे आणि याला पुन्हा काय करायचं आहे, मस्त परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. एकदम गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही आहे आणि याला परतून घ्यायचं 1-2 मिनटं मीडियम फ्लेमवरती. म्हणजे काय होतं, की जे आपले जिन्नस आहेत आणि मटण आहे ते व्यवस्थित परतलं जातं. तरी बघा, अशा प्रकारे काय करायचं, याला परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी तेवढंच घालायचं आहे जेवढं आपल्याला मटण शिजण्यापुरतं हवं आहे. नाहीतर मग जास्त पाणी घातलं ना, तर काय होतं, की हे कुकरच्या वरती जास्ती येतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण सांभाळून घालायचं आहे. बघा, आता इथे मी 1.5 कप पाणी वापरलेलं आहे. तर आता याला पुन्हा मिक्स करून घेऊयात. आणि हे पाणी साधं रूम टेम्परेचरचं आहे, गरम वगैरे नाही आहे. तर साधं पाणी इथे मी घातलेलं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घेते. यावरती थोडीशी घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याचं झाकण लावून याला काय करायचं ना, शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी 8 ते 9 शिट्या काढून घेते कुकरच्या. तर तुमच्या कुकरवरती डिपेंड करतं, की तुम्हाला याला किती शिजवायची गरज आहे. तोपर्यंत शिजवायचं आहे, जोपर्यंत मटण व्यवस्थित नरम होत नाही आणि याचे तुकडे होत नाहीत. तर बघा, आता कुकरच्या आपल्या अशा प्रकारे काय करायचं ना, मस्त 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपलं मटण व्यवस्थित शिजत नाही. तर मटण शिजतंय तोपर्यंत आपण काय करूया, थोडंसं मसाला बनवूयात. तर इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, आलं घेतलेलं आहे 1.5 इंच, 1.5 ते 2 इंच. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे 1 मुठी. आता इथे मी पुदिना घालते आहे. पुदिनासुद्धा 1 मुठी वापरायचा आहे. त्यानंतर आता आपण इथे घालतो आहे लसूण. तर इथून लसूण मी 10 ते 12 पाकळ्या घातलेल्या आहेत. तर आता यामध्ये थोडंसं घालायचं आहे पाणी आणि याला काय करायचं आहे, मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा, आपण कांदा, खोबरं
किंवा धने वगैरे काही वापरलेलं नाही आहे. हे सगळं झंझट आपल्याला अजिबात नाही आहे. फक्त एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवत आहोत. तर आपल्याला ग्रेव्हीसाठी हाच मसाला बनवायचा आहे. आणि बघा आता वाटण तयार झालेलं आहे. याला मी बाजूला ठेवलं आहे आणि मटणसुद्धा आपलं मस्त परफेक्ट शिजलेलं आहे. तर याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता काय करायचं आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर बघा मी गॅसवरती ना कढई ठेवते आता. त्यामध्ये तेल घालते. तर इथे मी तेल 2 चमचे घालत आहे. कारण ऑलरेडी यामध्ये तेल आहे. तर 2 चमचे ते मी तेल घातलेलं आहे. आता काय करायचं आहे पुन्हा याला परतवायचं आहे. तर आता इथे कांदा घेतलेला आहे मी. कांदा इथे मी 3 ते 4 कांदे घेतले होते एकूण. त्यामधले 2 कांदे आपण सुरुवातीला वापरलेले आहेत. उरलेले कांदे आता मी इथे घालून घेते आहे. तर बारीक कांदा असा चिरून घ्यायचा आहे आणि कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि कांदा मस्त परतून घ्यायचा आहे बघा. तर अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये काय करायचं आपण जे वाटण करून ठेवलं होतं ना ते इथे घालून घ्यायचं आहे. ते बघा जे हिरव्या मिरचीचं मी वाटण करून ठेवलं होतं ना ते इथे घालून घेते सगळं. आणि अशा प्रकारे मटण एकदम स्पायसी होतं, टेस्टी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा कोणतंही वाटण करण्याची गरज पडत नाही. आता सगळं व्यवस्थित काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे बघा मस्त. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत त्यांना तेल सुटत नाही, मसाले एकजीव होत नाहीत. तर मसाले मस्त परतले गेलेले आहेत. या स्टेजवर आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो वापरलेला आहे. आता हे सगळं पुन्हा परतून घ्यायचं आहे बघा. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला काय करायचं तोपर्यंत परतवायचा आहे जोपर्यंत हा नरम होत नाही. मीडियम फ्लेमवरतीच करायचा आहे कारण आपल्याला नंतर टोमॅटो वगैरे शिजवायची जास्ती गरज नाही आहे. त्यामुळे सुरुवातीला असं मस्त परतून घ्यायचं आहे बघा ग्रेव्ही. तर मसाले आपले मस्त परतून झालेले आहेत. आता इथे आपण घालूयात सुके मसाले. इथे मी घालते आहे मटण मसाला 1.5 चमचा. तर त्यानंतर इथे घालायचं आपल्याला धने पावडर 1 चमचा आणि जिरे पावडर 1 चमचा, अर्धा चमचा घालायची हळद. त्यानंतर गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घालत आहे. तर तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजे तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता. आणि हे सगळे मसाले घालून याला मस्त परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि मीडियम फ्लेमवरती सगळी प्रोसेस करायची आहे. नाहीतर मग काय होईल की तुमचे मसाले जे आहेत ते करपून जातील. तर मीडियम फ्लेमवरती असं मस्त परतून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं मी परतून घेतलं आहे. आता जे आपण मटण तयार ठेवलं होतं शिजवून ते इथे घालून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि या क्वांटिटीमध्ये कमसे कम 5 ते 6 लोकं आरामात जेवू शकतात. आता याला मस्त परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी पाणी अजून घातलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे मस्त काय करायचं याला परतून घ्यायचं आहे. बघा दिसायलाच आत्ताच किती मस्त दिसते. तर चवीला तर विचारूच नका एवढं भन्नाट असं लागतं. आता इथे मी घालते पाणी. तर जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं इथे पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घातलेलं आहे. तर बघा मस्त अशी एकदम सुंदर अशी ग्रेव्ही दिसते. रंग बघा किती मस्त आला आहे. यामध्ये घालते थोडंसं मीठ कारण मीठ आपण सुरुवातीला घातलेलं आहे. तर जेवढं चवीपुरतं मीठ लागेल तेवढंच इथे मीठ घालायचं आहे. त्यानंतर यावरती काय करायचं आता झाकण ठेवायचं आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे एक 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटाच्या नंतर बघा एकदम अप्रतिम अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आणि दिसायला बघा किती मस्त दिसते. त्याचसोबत चवीलासुद्धा तेवढीच मस्त लागते. आता वरनं घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बघा एकदम फर्स्ट क्लास चविष्ट आणि एकदम कमी वेळात कमी साहित्यामध्ये आपली एकदम मस्त मटण ग्रेव्ही तयार झालेली आहे. चला तर मग सर्व करूयात. तर बघा मी याला सर्व करते आहे. तर एकदम चविष्ट, चवदार, झणझणीत आणि तोंडाला पाणी येणारी मटण ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सुपर रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.